हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. तर आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये कशाविषयी माहिती पाहिली तर मेंडेलिव्हचा मेरिट्स और डिमेरिट्स ऑफ पिरियडिक टेबल, परंतु तो देखील आपण काय पाहिला, फेल्युअर ठरला गेला नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा काय होती, थोडीफार त्रुटी होती. परंतु जी आपली आत्तापर्यंत जे पाठीमागचे जे पिरियड झाले त्याच्यामध्ये ज्या पूर्ण बाबी ज्या बघितल्या त्या त्यांची जी धडपड चालली होती ती पिरियडिकली सिक्वेन्सली जे एलिमेंट आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे ती हाऊ टू अरेंज द डिफरंट एलिमेंट इन पिरियडिक टेबल. परंतु त्याच्यासाठी आपल्याला जे 18व्या दशकापासून जी स्टार्टिंग जी झाली होती 18th सेंचुरी, ती आपल्याला कुठेतरी त्याची वाट कुठे पाहायला लागली 19th सेंचुरी. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन कोणतं असेल तर तेच आपल्याला ह्या पिरियडमध्ये आपल्याला त्याच्याविषयी डिस्कस करायचं की काय एक्झॅक्टली रिझन होतं. की मी जे पाठीमागे रिसेंटली सांगितलं होतं की यांचं फाउंडेशन काय एक्झॅक्टली चुकत होतं, काय एरर होत होता, की त्यामुळे पुढची जी इमारत आहे ती पूर्णरित्या चांगली राहत होती, परंतु बेसच काय होता त्यांचा पूर्णरित्या योग्य पद्धतीने जात नव्हता. म्हणजे इथं आपल्याला काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे की या कालावधीमध्ये जो पूर्वी जो मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल जो होता की सायंटिफिक वर्ल्ड डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटिरियर ऑफ द ॲटम. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्यांच्याबद्दल काही माहीत नव्हतं. म्हणजे काय, इंटिरियर स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम, अणूची संरचना मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये थोडीफार देखील माहिती नव्हती. म्हणजे प्रॉपरली त्याचं जे नॉलेज होतं ते अगदी योग्य पद्धतीने नव्हतं. मग इट मीन दॅट आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, आपल्याला माहिती इलेक्ट्रॉनची डिस्कवरी जर पाहिली गेली तर ती कधी झालेली, कुणी सांगितली गेली होती तर अर्नेस्ट रुदरफोर्ड नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनीच जगासमोर इलेक्ट्रॉन हे कशा प्रकारे असतात ते दाखवून दिले गेले. याच्या पाठीमागे सुद्धा मी अशा स्वरूपाचं एक स्ट्रक्चर काढून दाखवलेले जे कोअर दाखवला गेला होता किंवा स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन जे रोटेट केले जायला लागले. म्हणजे याच्याबद्दल क्लिअरली व्हेरिफिकेशन हे पाठीमागच्या जनरेशनमध्ये नव्हतं. म्हणजे जे मेंडेलिव्हचे असं की जे आपण इथं हेनरी मोसले आपण जो म्हणतो इंग्लिश सायंटिस्ट 1913 की त्या कालावधीमध्ये याचे डिटेल्स आपल्याला मिळाले किंवा 19व्या शतक उजाडलं गेलं की इलेक्ट्रॉनचं जे डिस्कवर्ड आहे संशोधन आहे ते रुदरफोर्डने काय केलं गेलं, क्लिअर केलं गेलं. कोणी, रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट. तो आपल्याला 8वीला सुद्धा झालेला आहे की त्याच्यामध्ये आपण जे गोल्ड फाईल आहे की जो आपण सोन्याचं सुवर्णपत्र आहे त्याच्यावरती आपण जो काय करतो एक्झॅक्टली, हा जर अणू असेल, केंद्रक असेल त्याचं, आणि त्याच्यावरती जर आपण अल्फा पार्टिकलचा जर मारा जर केला गेला तर काय केलं जायला लागलं तर बरेच हे जे न्यूक्लियस आहे प्लस प्लस, कारण अल्फा पार्टिकल जे असतात त्याच्यावरती काय असणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असणार, आणि ते जर याच्यावरती धडकले गेले तर ते काय होतात, रिगेन होतात, बाउन्स होतात. एक प्रकारे आपण जर पाहिलं, कारण पॉझिटिव्ह काय होऊ शकतं, रिपल्शन होऊ शकतं. काय होतं, रिपल्शन. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होणार आहे, अट्रॅक्शन. हा आपल्याला पाठीमागचाच बेस 8वीला झालेला आहे. आणि जे पार्टिकल्स असे सरळ गेले ते कोणते असतील, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स. म्हणजे तेच कोणते, ते इलेक्ट्रॉन्स म्हणून आपण त्याला. हा सगळ्यात मोठं आपण काय म्हणूया संशोधन याच्या बाबतीत आपल्याला निश्चित करावं लागेल. आणि हे काय केलं गेलं, हे रुदरफोर्डनी सांगितलं गेलं की जे आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये ह्याचं अगदी क्लिअरली व्हेरिफिकेशन केलं गेलं नव्हतं. त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक पाहावं लागणार. बट व्हेनेवर आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचं संशोधन झालं गेलं, सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोजर और एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉन नंबर ऑफ एन ॲटम अँड ॲटॉमिक नंबर. आपल्याला लॉ स्टेट करायचा आहे, कोणता लॉ आहे, कारण आता गपलत कन्फ्युजन ट्रू फॉल्स किंवा लॉच्या बाबतीत सुद्धा कन्फ्युजन होऊ शकतं. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जे पाहिलं किंवा मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये पाहिलं की मेंडेलिव्ह अँड मॉडर्न पिरियडिक टेबल याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये काय होणार आहे, लॉच्या बाबतीत गपलत होणार आहे. कारण अंक, ॲटॉमिक नंबर आणि जी अणूंची संरचना आहे, स्ट्रक्चर ऑफ अन ॲटम, हे काही एक प्रकारे काय म्हणूया आपण रिझेबल हे क्लिअर करतात, व्हेरिफिकेशन करतात. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल ओनली इंडिकेट द सिरियल नंबर ऑफ एन एलिमेंट. जे अणु अंक आहेत कोणते, ॲटॉमिक नंबर, हे अगदी मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये एक श्रृंखला सरळ अशा स्वरूपामध्ये त्याला ग्राह्य धरलं गेलं होतं. परंतु हाच त्याचा काय होता, एक प्रकारे बेस होता. त्यांचा काय बेस रॉंग होत होता, तर ॲटॉमिक मासेस. कारण अणुवस्तुमानांकानुसार हे काय झालेले त्यांच्यामध्ये एक प्रकारे
व्हेरिफिकेशन किंवा चुकीच्या पद्धतीने काय करायला लागले ते पिरियडिकली एलिमेंट क्लासिफाय करायला लागले. बट इन 1913 1913 इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले फर्स्टली डेडिकेटेड और फर्स्टली एक्सप्लोर्ड ह्यांनी काय केलं गेलं की बाय विथ द हेल्प ऑफ दिस डेमॉन्स्ट्रेटेड म्हणजे ह्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं गेलं जगासमोर की एक्सपेरिमेंट युजिंग एक्सरे ट्यूबच्या सहाय्याने त्यांनी एक्सपेरिमेंटली डन केलं गेलं की ॲटॉमिक नंबर म्हणजे आपण असं कन्सिडर करतो एक्स इज द वन काइंड ऑफ एलिमेंट म्हणजे आपण कन्सिडर कशा प्रकारे करू शकतो अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. तर ॲटॉमिक नंबर इट इज डिनोटेड बाय कॅपिटल Z अँड ॲटॉमिक मास नंबर डिनोटेड बाय कॅपिटल A. म्हणजे ह्यांचं जे आपण रिप्रेझेंटेशन आहे ते ह्या स्वरूपामध्ये आपण काय करू शकतो दाखवू शकतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर याला काय म्हणतात आपण ॲटॉमिक नंबर आणि याला काय म्हणायला लागलो ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर हे काय व्हायला लागलं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस प्रॉपरली सिक्वेन्सली काय करायचं आहे लॉ जो दाखवला गेला किंवा सांगितला गेला आहे जे आपण सद्यस्थितीत आपण पिरियडिक टेबल जो पाहतो त्याच्या सहाय्याने आपण काय करतो सध्याला संशोधन चालू येतं सगळे लॅबमध्ये. जर आपण केमिस्ट्री म्हणतात आपण केमिस्ट्री जी थोडक्यात आपण मूर्तिकलामध्ये रुपलेली होती जी पाठीमागच्या 18व्या दशकामध्ये त्याला 19वे शतक उजाडावं लागलं 19th सेंचुरी की केमिस्ट्रीची आपल्याला इथं अगदी संकल्पना स्पष्ट झाली. म्हणजे बेस हा जो आहे केमिस्ट्रीचा तो 19th सेंचुरीला बिगिन झाला गेला किंवा स्टार्ट पूर्ण क्लिअरली व्हेरीफाय केला गेला तो तुमचा कशाने ॲटॉमिक नंबरने अशा पद्धतीने म्हणून. म्हणजे ॲटॉमिक नंबर मीन्स आता आपल्याला त्याच्या अणूच्या संरचनेबद्दल जावं लागेल की कशा स्वरूपामध्ये सांगितलं गेलं. कारण अणूचं ॲटॉमिक स्ट्रक्चर जर पाहिलं गेलं तर आपण कोणताही अणू म्हणतो त्याच्यामध्ये काय येतं पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल and another one neutrons means there are two subatomic particles present in nucleus of an atom. ह्याला काय म्हटलं तुम्ही न्यूक्लियस काय म्हणायला लागलात केंद्रक म्हणायला लागलात. अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड इट्स स्पेसिफिक ऑर्बिट हे एक दाखवून दिलं हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. इट मीन दॅट प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन म्हणजे याच्यामध्ये प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन आर दी टू पार्टिकल्स. हे जे दोन पार्टिकल जे आपण जे पाहतो त्यांची जी नंबरिंग आहे किंवा जी काउंट संख्या असेल ती कसं असणार आहे सेम. बट व्हेनेवर न्यूट्रॉन चार्जलेस पार्टिकल ॲडेड देन ॲटॉमिक नंबर ते आपण काय सांगितलं गेले की जे एने आपण इंडिकेट केलं गेले ते अणुवस्तुमान असेल त्यासाठी असेल. म्हणजे ही क्लिअरली आपल्याला व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे की ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट करस्पॉन्ड टू द पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे अणुअंक हा कशाशी संबंधित आहे प्रोटॉनशी. कारण प्रोटॉनची संख्या हीच कशाची असणार आहे इलेक्ट्रॉनची संख्या असणार आहे. कशाची प्रोटॉनची संख्या हीच इलेक्ट्रॉनची निश्चित केली गेलेली असणार. तेवढ्याच संख्येने इलेक्ट्रॉन रोटेट केली जाणार स्पेसिफिक ऑर्बिट. ते सुद्धा आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये कशा प्रकारे शेल क्रिएट केली जातात त्याच्याभोवती ते सुद्धा पाहिजे आपल्याला. इट मीन दॅट दिस रिव्हील दॅट ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट बाय ॲज कम्पेअर टू ॲटॉमिक मासेस. म्हणजे आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ॲटॉमिक नंबर काय अणुअंक हाच काय असू शकतो फंडामेंटल प्रॉपर्टी असणार आहे कोणत्याही मूलद्रव्याची जी प्रॉपर्टी निश्चित करण्यासाठी. मग विच इज द लॉ ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्तसारणीचा काय असू शकतो. म्हणजे आपण जे हा सुद्धा 2 मार्क्सला विचारला जाणार आहे आपल्याला एक्झामला. मग त्यावेळेस बरेच विद्यार्थी काय करतात मॉडर्न पिरियडिक लॉ ऐवजी मेंडेलिव्हचा लॉ लिहितात. मेंडेलिव्हचा लिहिला तर मॉडर्न पिरियडिकचा लिहितात कारण बऱ्याच प्रकारे रिझेंबल्स आहेत त्या म्हणजे साम्यता दर्शवतात. तो लॉ अगदी प्रॉपरली रिझेंबल दाखवते. परंतु आपल्याला एक लक्षात येणं गरजेचं आहे तिकडे काय आहे ॲटॉमिक मासवर आहे बरोबर आहे. कारण प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक function of their atomic number. सगळ्यात महत्वाचा हा त्याच्यामध्ये गफलत काढणार की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर मीन्स प्रोटॉन
अँड इलेक्ट्रॉन्स, म्हणजे प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन हेच काय करू शकतात, कोणत्याही मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्या अणुअंकाचेच आवर्ती फल असतात. प्रॉपर्टी ही निश्चित जी केली गेलेली आहे ती कशावरती आहे तुमच्या, तर तुमच्या झेड नुसार आहे. कशानुसार आहे, त्याला आपण काय म्हणतो, झेड असं कन्सिडर केलं गेलं. दिस इज द फंडामेंटल प्रॉपर्टी. हे आपण फंडामेंटल प्रॉपर्टी. पण आता नेक्स्ट परत पुन्हा जर आपण जर पाहिलं गेलं म्हणजे आपल्याला हा रूल लक्षात येणं गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचा असू शकतो. कन्फ्युजनमध्ये टाकणार आहे, ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा 2 मार्कला स्पेशली लॉ देखील एक्झामला विचारणार. मॉडर्न पिरियडिक टेबल त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हणतो. कारण लॉंग फॉर्म आहे का, कारण खूप अशा प्रमाणामध्ये काय एक्सपांड झालेलं आहे आणि तीच आपल्याला श्रेणी आहे किंवा पिरियडिकली आपल्याला काळजीपूर्वक पाहायचं. But the classification of element resulting from an arrangement of the element in an increasing order of their atomic number in the Mendeleev, not modern periodic table. म्हणजे क्लासिफिकेशन मूलद्रव्यांचं जे केलं गेले आपल्या तुमच्या पिरियडिक टेबलमध्ये ते कशाला अनुसरून केलं गेलं, तर अणुअंकाला ॲटॉमिक नंबरलाच अनुसरून केले गेले. But the property of element can be predicted more accurately with the help of modern periodic table form ऑन बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. म्हणजे गुणधर्म हे आपल्याला फायनली डन करता येऊ शकतात की जे आपल्याला पाठीमागं जे याच्यामध्ये मेंडेलिव्हमध्ये काय केली की आणि अनसर्टिनिटी आली काहीमध्ये, जसं फॉर एक्झाम्पल कोबाल्ट निकेलच्या बाबतीत पाहिलं की ॲटॉमिक मास काय व्हायला लागलेला त्यांचा सेम राहायला लागला आणि एकाच ठिकाणी स्थान निश्चित केलं गेलं. त्यामुळे एक प्रकारे ॲम्बिग्युटी संदिग्धता निर्माण झाली गेली. देअरफॉर वी कॉल लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. त्यामुळेच आपण याला म्हटलं, कारण भरपूर अशा प्रमाणामध्ये काय केले गेले अणुअंकानुसारच निश्चित केले गेले मूलद्रव्यांची मांडणी. त्यामुळे आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हणतो. बट नेक्स्ट प्रिव्हियसली स्टँडर्डमध्ये आपण जे पाहिलं की क्लास 9th मध्ये सुद्धा आपण कशाविषयी माहिती पाहिलेली, अणुअंकाविषयी माहिती पाहिलेली, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनविषयी माहिती पाहिलेली की ऑर इट्स सेल अराउंड इट्स न्यूक्लियस, केंद्रकाच्या भोवती कशा प्रकारे कक्षेच्या भोवती इलेक्ट्रॉन, कक्षामध्ये इलेक्ट्रॉन रोटेट केले जातात हे सुद्धा आपण पाहिले. बट इन दिस इट डिटरमाइन द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट. म्हणजे इलेक्ट्रॉन जे फिरतात केंद्रकाच्या भोवती त्याच्याहून आपण जेवढे इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन एवढे संख्येने असतील तेवढेच इलेक्ट्रॉन काय केले जातात, वेगवेगळ्या कक्षेमध्ये रोटेट केले जातात. बट द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम इज सेम ॲज द ॲटॉमिक नंबर. अणुअंक जेवढा असेल, जसं आपण आता अणुअंकाविषयी चालले ते क्लास 9 मध्ये प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये सुद्धा पाहिले की जसं की आपण सिक्वेन्सली जे पाहिले गेले की हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन अशी सिक्वेन्स. हे कशानुसार येतं, ॲटॉमिक मास नंबर नुसार आहे. तर हे कशानुसार आहे, तुमच्या ॲटॉमिक नंबरनुसार आहे, अणुअंकानुसार आपण अशा प्रकारे 1 by 1 सिक्वेन्सली. कारण हे परत पुन्हा ती प्रॉपर्टी परत पुन्हा सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर याचा अजून पुन्हा पुढच्या आपल्याला काही तासामध्ये सुद्धा त्याच्याविषयी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनविषयी डिटेल पाहायचे. रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ अन एलिमेंट अँड इट्स कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे आपल्याला हा जो अणुअंकाचा आणि त्यांचं जे स्वरूप आहे पहिल्या गणामध्ये आपण जर पाहिलं गेलं, कारण हे फर्स्ट ग्रुपमध्ये आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पाहायला मिळतात. यांच्यामध्ये आपण हे आपल्याला सर्व पाहायला मिळत नाही, परंतु हे आपण सिक्वेन्सली मांडले फर्स्ट ग्रुपमध्ये पाहायला मिळत नाही. ते कारण पिरियडिकली आपल्याला पाहायचे परत पुन्हा, कारण ग्रुपनुसार पिरियडनुसार फक्त मी सिक्वेन्सली दाखवले गेलेले. ओके स्टुडंट, आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. बट नेक्स्ट त्याच्यावरतीचे क्वेश्चन तयार केले गेले आहेत की पोझिशन कशा प्रकारे आपल्याला दाखवता येऊ शकते. फक्त एक्झॅक्टली हे लक्षात घ्या, सिक्वेन्सली म्हणजे आपण ॲटॉमिक नंबरनुसार मी इंडिकेट केले गेले. पिरियडिकली आपल्याला प्रॉपरली आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये कशा स्वरूपात मांडले गेले, कारण हायड्रोजन नंतर हिलियम खाली नाही येणार तर हिलियम इकडे येणार आहे. ते कन्फ्युजनमध्ये पडू नका. परत पुन्हा लिथियम इकडे येणार आहे पहिल्या गणामध्ये, कारण हिलियम हा कसा निष्क्रिय इनर्ट आहे. ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये निश्चित करणार आहेत कशा स्वरूपामध्ये टाकले गेले. बट आत्तापर्यंत आपण जे पाहिलं पोझिशन ऑफ एलिमेंट इन पिरियडिक टेबल जे मेंडेलिव्हचे असतील त्याच्यावरती जे क्वेश्चन तयार केले गेले ते आधुनिक आवर्त सारणीमध्ये हे जे लॉंग फॉर्म ऑफ दी पिरियडिक टेबल हे पूर्ण जे एक्सपांडेबल म्हणूया पिरियडिक टेबल त्याच्यामध्ये संदिग्धता निर्माण होते का त्या क्वेश्चनला अनुसरून की हाऊ इज द प्रॉब्लेम रिगार्डिंग द पोझिशन ऑफ कोबाल्ट
and nickel in Mendeleev periodic table resolved in modern periodic table. तुम्ही कशा प्रकारे एक प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता कोणता की कोबाल्ट आणि निकेलचा. का कोबाल्ट अँड निकेल याच्या बाबतीत जर पाहिलं गेलं कोबाल्ट अँड निकेल आर दी टू एलिमेंट प्लेस इन पर्टिक्युलर वन बॉक्स. एकाच बॉक्समध्ये टाकलं गेलं कारण ते कशामुळे टाकलं गेलं बिकॉज इट्स ॲटॉमिक मास. बरोबर आहे त्याच्यामुळे टाकलं गेलं. तर आपण जर इकडं रिझॉल्व जर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर केला गेला तर ते कशा प्रकारे होऊ शकतं. कारण इथं जर आपण जर कोबाल्टच्या बाबतीत जर पाहिलं तर आता कशानुसार करायला लागेल आपण ॲटॉमिक नंबरनुसार. कारण कोबाल्ट 27 आणि निकेल 28 म्हणजे हे स्थान कसं होईल यांचं प्लेसमेंट बदलेल. पण अणुवस्तुमानांकानुसार एकाच दिलं गेलं होतं परंतु याच्यानुसार केलं तर वेगवेगळं स्थान देता येईल आपल्याला. हा प्रॉब्लेम इथे आपल्याला सॉल्व्ह होतो कोणता तर अणुवस्तुमानांकानुसार नाही तर अणुअंकानुसार. नेक्स्ट अनदर वन क्वेश्चन हाऊ डिड द पोझिशन ऑफ क्लोरीन 17 atomic number atomic mass 35 and another isotope of chlorine atom of element that is 17 37 35 37 it's an isotope of an element that is chlorine element but get fixed in the modern periodic table. म्हणजे आपल्याला हे कशा प्रकारे एका ठिकाणी निश्चित करता येईल बिकॉज इट्स ॲटॉमिक नंबर दिस फिक्स पोझिशन. इट मीन दॅट क्लोरीनच्या बाबतीत पाहिलं तर 70 35 क्लोरीन अनदर आयसोटोप ऑफ एन एलिमेंट 17 37. आपण कशावरून करायला लागलो तर दोन्ही क्वेश्चनशी संबंधित जर पाहिलं गेलं तर काय म्हणता येईल आपल्याला यांचं स्थान आता काय करावं लागणार आहे अणुअंकानुसार आहे. कशानुसार आहे ॲटॉमिक नंबरनुसार. त्यामुळे आपण हे पर्टिक्युलर स्पेसिफिक आपण एकाच ठिकाणी आपल्याला देता येईल का कारण हा अणुअंक तर काय असणार आहे एकच असणार आहे 70. आयसोटोपला स्थान देणं गरजेचं आहे का आपल्याला नाही कारण बेस काय आहे लॉ काय सांगतो property of element are periodic function of their atomic mass atomic number अणुअंकावर निश्चित केला. त्यामुळे दोन्ही क्वेश्चन काय होतील याला क्लिअर होणार आन्सर सेम राहणार यांचे. नेक्स्ट अनदर can there be an element with atomic mass 53 or 54 in between the two element. इथं जर आपण जर पाहिलं काही मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमान इथं जर आपण जर पाहिलं 53 or 54 जे 53 आणि 54 जे अणुवस्तुमान होते त्याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं गेलं तर क्रोमियम 52 अँड मॅंगनीज 55 मीन्स 53 और 54 हे दोन ॲटॉमिक मासेसचे दुसरे कोणते एखादे मूलद्रव्य असतील का किंवा आपल्याला तिथं काय विचारलं गेलं आहे तर तिथे मध्ये येणार का कोण. कारण आपण कशावरून करायला लागलो क्रोमियमचा इथं ॲटॉमिक नंबर तुमचा दिला गेला 24 अँड मॅंगनीजचा काय दिला 25 म्हणजे हे सिक्वेन्स लिहायला म्हणजे यांच्यामध्ये असेल का देअर बी अन एलिमेंट विथ ॲटॉमिक मास नसणार आहे 53 अँड 54. लास्ट वन क्वेश्चन व्हॉट डू यू थिंक एक विचार करायला सांगितलं तुम्हाला शुड हायड्रोजन बी प्लेस इन ग्रुप 17 ऑफ हॅलोजन और ग्रुप फर्स्ट ऑफ अल्कली मेटल इन मॉडर्न पिरियडिक टेबल. ही हायड्रोजनच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर निश्चितता फायनली केली गेली कारण आपण हायड्रोजनवरच एक डिमेरिट पाहिला मेंडेलिव्हचा कारण तो तुमच्या हॅलोजनशी पेअर करतो. पहिल्या गणामध्ये टाकला होता आणि तुमच्या 7व्या गणामध्ये त्याचे रिझेंबल प्रॉपर्टी दाखवतात. शेवटचा तो आपण शेवटी तोच डिमेरिट्स पाहिला गेला. मग इथं जर पाहिलं गेलं आपण तर हायड्रोजनचे जे स्थान आहे आपण तुमच्यासाठी सांगितलं की व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस याच्याबद्दल काय करू शकत विचार तुम्ही की हायड्रोजनचं प्लेसमेंट आहे 17 ऑफ हॅलोजन अँड फर्स्ट ऑफ अल्कली मेटल. तर अक्षरशः आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा जी प्लेसमेंट आहे ती सुद्धा फर्स्ट ग्रुपमध्येच टाकलेली बरोबर आहे. त्या आपण पाहणार आहेत नेक्स्ट पिरियडमध्ये की पहिल्या गणामध्ये कशा स्वरूपामध्ये टाकलेले आणि परत आपला पहिला जो गण आहे तो अल्कली मेटलचाच म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सद्यस्थितीला आजच्या सुद्धा परिस्थितीमध्ये हायड्रोजनचं स्थान हे आपल्याला निश्चित नाही करता आला. हा एक असू शकतो त्याच्यामध्ये थोडक्यात म्हणजे शुअरली क्लिअर केला गेलेला नाही. ओके स्टुडंट तर आज आपण फक्त काय पाहिले मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये लॉंग फॉर्म कशा स्वरूपामध्ये निश्चित केला गेला लॉ कोणता आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला त्याचा अगदी थोडक्यात जर सांगायचं बारीक बारीक अगदी छोटे ग्रुप्स असतील पिरियड्स असतील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल स्ट्रक्चर कोणत्या स्वरूपामध्ये टाकलेले त्यांची ग्रुप SPDFच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने तयार होतात किंवा त्यांची जी मेटॅलिक प्रॉपर्टी असेल नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी असतील
ट्रान्झिशन एलिमेंट्स असतील कशाला म्हणूया आपण त्याला, बॅलन्सिंग कशाला म्हणूया, सगळ्या बाबी आपल्याला पुढच्या पिरियडमध्ये किंवा जे नेक्स्ट येणारे जे पिरियड असतील त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण क्लिअर करायची. इथे आपण आजचा पिरियड इथे थांबू. ओके स्टुडंट, थँक्यू.